नमस्कार, माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर डबल घराची सफाई आमची करून झालेली आहे आणि आता सकाळी दूध पिल्याने अनेक फायदे होतात आणि इकडं प्युअर दूध मिळतं। पिशवीतलं दूध आम्ही अजिबात वापरत नाही। हे राहिलं की असं बघा, शाही एकीकडं करून असं ओतून घ्यावं लागतं। हे संपले, आता दुसरं तापवायचं। तर या नाश्ता करायला आमचा त्या महिन्यापासून मग मी कपाळाला टिकली लावत नाही, कुंकू लावते। त्याचे फायदे भरपूर आहेत, कधीतरी कुठल्या तरी व्हिडिओमध्ये सांगेन, पण तुम्हाला आवडले तर मी नक्की सांगेन। तर लावते मी नेहमी कुंकू टिकलीवर बंदी, म्हणजे मी स्वतःहून बंदी आणली। इतक्या वर्ष नोकरी केल्यानंतर मला एका गोष्टीचा अतिशय स्वाभिमान वाटतो, स्वतःला बघा। आपल्या चांगल्या आणि वाईट गोष्टीचा साक्षीदार हे आपलंच मन असतं। पण आमच्या सरांच्या एवढ्या ओळखी होत्या, एका चांगल्या संस्थेत नोकरीला होते आणि संस्था म्हणजे मोठी, कॉलेज सिनियर ज्युनियर असं। परंतु आम्ही कधीही राजकारणाचा वापर करून किंवा आपली कामं लावून साहेबांना जेवण देऊन असे कधी इन्क्रिमेंट वाढवून घेतली नाही किंवा ओळखी आहेत त्याचा कधी फायदा करून घेतला नाही। काय गोष्टींचा आपल्याला स्वाभिमान वाटतो आणि अरे बरं झालं आपण असलं काही केलं नाही, ते असं वाटत राहतं। तर चांगल्या गोष्टी ह्या चिरकाल टिकणाऱ्या असतात आणि मनाला समाधान आणि आनंद देणाऱ्या असतात। असं खाली बसून मस्तपैकी व्हिडिओ बनवायला मला खूप आवडतो, तुमच्याशी गप्पा मारायला। बटाट्याची आमटी बरेच दिवस झाले केली नव्हती, म्हणून ह्याच्यावरची सालं काढली आणि म्हटलं आज आमटी बनवायची। आणि दही आणि खरडा असा साधा बेत। तर मगाशी मी काय सांगत होते की असं म्हणजे राजकारणाचा वापर करून, क्लास 1 अधिकारी अशा गोष्टींचा वापर करून, ओळखी दाखवून आणि त्यांच्या पुढे करून जर आपण सत्कार समारंभ किंवा अचिव्हमेंट दाखवली असेल तर ते अतिशय चुकीचं आहे। इतक्या वर्ष नोकरी करून देखील मी कधीच तसं केलं नाही आणि अनेकांनी मला सजेशन दिल्या की कशाला नोकरी सोडताय, काय इतका पैसा तुम्ही हे ते। पैसा गरजेचा आहे हे मान्यच करायला पाहिजे, परंतु तुमच्या गरजा वागून तुमचं थोडंफार तुमच्या इमर्जन्सीला म्हणून शिल्लक राहत असेल तर कशाला आटापिटा करायचा जीवाचा। त्याच्याऐवजी नवीन गोष्टी शिकले मी, म्हणजे अगोदरच मी शिकत होते ध्यानधारणा योगासनं, पण ते प्रॉपर पद्धतीने शिकायला लागले, त्यामुळं मनच शांती आली। आणि 50 नंतर तुम्ही खूप काही अपेक्षा करू शकत नाही असं मी अजिबात म्हणणार नाही, खूप काही करू शकता, पण त्याआधी तुम्ही तुमचं शरीर व्यवस्थित ठेवलं पाहिजे। बघा, आपण आहोत तर सगळ्या गोष्टी असतात, आपण नसल्यानंतर सगळ्या गोष्टी कशा असतील सांगा। आपलं अस्तित्व पहिलं असणं फार गरजेचं आहे। म्हणून मला स्वतःवरती फोकस करणं हे आवश्यक वाटलं, कारण शेवटचा दिस गोड व्हावा आणि त्यावर आपण कधी फोकस करत नाही, त्या गोष्टींवरती फोकस आपला नसतो, आपला फोकस सगळा बाहेरच्या जगाकडे असतो। म्हणून स्वतःच्या आतमध्ये डोकावणं आणि स्वतःला व्यवस्थित मेंटेन करणं, बाहेरच्या अंगानं नव्हे तर अंतरात्म्याने, ही गोष्ट फार गरजेची आहे। तर आपण चांगलं राहतो ना, तेव्हा आपल्याला स्वतःचा अभिमान वाटतो, चांगली राहील। आणि देवाकडे काय हो, हजारोनी लोक जातात, पाया पडतात, कोण नवस करतं, कोण काय करतं आणि मटण खात नाही, आणि मटण खाल्ल्यावर देवाकडे जात नाही, बरोबर आहे? ती गोष्ट चांगली नाहीच, परंतु तुम्ही मटण न खाता परंतु अतिशय वाईट वागता, घरात कुणाशी पटत नाही, प्रचंड स्वार्थीपणा तुमच्याकडे ओतप्रोत भरलेला आहे आणि
तुम्हाला सुनांचं चांगलं वाटत नाही, तुम्हाला लेकांचं चांगलं वाटत नाही, तुम्हाला नवऱ्याचं चांगलं वाटत नाही, किंवा नवरा असेल तर बायकोचं चांगलं वाटत नाही. आणि प्रत्येक ठिकाणी माझा कसा फायदा निघेल, माझा कसा स्वार्थ साधेल, या गोष्टी आपण करत असतो. आणि मग इतरांच्या पण नजरेत आपण उतरलेलंच असतो. लोक काय तुमच्याकडं म्हणजे तुम्ही फार आदर्श आहात म्हणून बघत नसतात. आणि आदर्श असाल तर तुम्हाला पण ते पण जज करत असतात आदर्श असल्यानंतर सुद्धा. तर असं हे जजमेंट असतं. मग आदर्श राहिल्यानंतर तुम्हाला जगाची पावती लागत नाही, मन तुम्हाला पावती देतं. आणि प्रसन्न आनंदी राहायला सुरुवात. लहानपण जातं शिक्षणात, म्हणजे तरुणपणापर्यंतचा कालखंड. त्यानंतर लग्न, मुलांचं बघणं, नोकरी असेल माझ्यासारखी तर नोकरीची 1000 लपडी 1000 भानगडी असतात त्या निभावणं. आणि मग त्यानंतर स्वतःवरती फोकस काय झोप येत नाही लवकर, कामं असतात, काय कामं अपुरी असतात, त्याचं एक टेन्शन आलेलं असतं. तर अशा सगळ्या गोष्टी असतात. तर अशा ह्या गप्पा अजून मारणार आहे मी. गप्पा अगोदर आमटी फोडणीला टाकून घेते, लसूण जरासा सोलून घेते आणि मग गप्पा मारूया. कारण स्वतःप्रती प्रामाणिक राहणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती आपण करायलाच पाहिजे. तर आता मला आमटी करायची आहे बटाट्याची. तर म्हटलं स्वयंपाक करत करत गप्पा नेहमीप्रमाणे. कांदा चिरून आज मूड आलेला आहे ते म्हणजे बटाट्याची आणि तुरीच्या डाळीची आमटी खाण्याची. आणि दुपारी मुगाची भाजी आहे, त्यासोबत दही आणि खरडा. कोण त्याला ठेचा म्हणतात, आम्ही खरडाच म्हणतो, आमच्याकडे खरडा म्हणतात. बघा आपल्या इकडची भाषा म्हणजे आपल्याला आवडत असते. दर 10 किलोमीटरवरती लोकभाषा लोकसंस्कृती ही बदलत असते. तर काय असतं, आपल्याला आपलं कधी आवडत नाही, आपल्याला मराठी भाषा आपली आवडत नाही. आपल्याला इंग्लिश बोलणारी लोक, हे फडा इंग्लिश बोलणारी माणसं म्हणजे आपल्याला खूप आवडतात. त्यामुळंच आपण फसतो. आणि मग काय होतं, हिंदीवाले म्हणतात इंग्लिश आवडते लोकांना, हिंदी आवडत नाही. तसं आपण देखील मुलांना मराठी आवडत नाही. आणि कसं आहे माहीत आहे का, मराठी आपली आई आहे, हिंदी आपली मावशी आहे आणि इंग्लिश आपली सावत्र आई आहे. त्यामुळं तिच्यावरती आपण भरोसा ठेवायची काय गरज नाही. अनेक गोष्टी आपण आपल्याच मातृभाषेतून शिकायला पाहिजेत, तर त्या आपण शिकत नाही. आपल्याला आपल्याजवळ असणाऱ्या गोष्टींचा कमीपणा वाटतो. तर मलाचा विषय पुढं वाढवत सांगते की मला आज या गोष्टीचा स्वाभिमान वाटतो की मी माझ्या कधी ओळखींचा, कधी राजकारणाचा, कधी अधिकाऱ्यांच्या मागं एवढं फिरून त्यांच्या बॅगा उचलून त्यांना एकदा सोडून 10 वेळा नमस्कार करून कुठल्याही इन्क्रिमेंट्स लावून घेतल्या नाहीत. MA BEd आणि बऱ्याच गोष्टी मी केल्यात, पदव्या मिळवल्यात. तर त्याचा मी कुठंच वापर केला नाही. आता मला असं वाटतं की कुठंच म्हणजे ज्ञानासाठी नाही म्हणत मी, पद कुठलं मिळवण्यासाठी, तर पदासाठी नाही केला. आणि ओळखीचा वापर करून वशिला लावून मी कधीही पगार वाढवून घेतलेला नाही. अगदी 8वा आयोग समोर असताना देखील मी बाय केलं नोकरीला. कसं असतं माहिती आहे का, वरून सगळं चांगलं दिसतं पण प्रत्यक्षात काही कृती नसते. दिसायला चांगलं असतं परंतु साक्षात्कार वेगळेच होत असतात. तर अशा गोष्टी आपण टाळायच्या म्हणजे आपल्याला आत्मिक आनंद मिळतो. आता मला परवा ट्रेनिंग घेतलं, त्याच्यामध्ये मुलांना शिकवत असताना शेवटचा टप्पा आहे तो म्हणजे आत्मबोधाचा. आत्मबोध हा मुलांना व्हायला पाहिजे. म्हणजे आले नस तिथं आध्यात्मिकता आली, धार्मिकता आली, मानसिकता आली, तर ती मुलांची बदलायला पाहिजे असं मुलांना शिकवा म्हणाले. पण ते कसं आहे, ते शिकवणं तितकं ते सहजी झालं पाहिजे, सहजासहजी. तर ते नाही झालं तर असो, म्हणजे काय असेल ते असेल. परंतु मला
असं शांत वाटतं, छान वाटतं. स्वतःवरती फोकस केल्यानंतर स्वतःचा अभिमान वाटतो आणि मनासारखं जगायला मिळतं. जाताना धाव 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 रख 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 वख 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 हे सगळं रोजचं होऊन बसलेलं आणि आमची मुलं तेच बघत मोठी झाली. काय करणार, फायनान्शियल बेनिफिट होता ना नोकरीत आणि मग मुलांच्याकडे दुर्लक्ष होतं. मुलं चांगली आहेत हा भाग वेगळा, परंतु त्यावेळी सगळे नको वाटतं. गडगड धावपळ. आता कसं 5 मिनटं बसलं, 11:30ला ध्यान केलं, स्वतःशी संवाद साधला, तुमच्याशी संवाद साधला तरी देखील मन शांत. तर मन शांत ठेवण्यासाठी काही गरजेचं नाही. कमीत कमी अपेक्षा ठेवणं आणि कमीत कमी अपेक्षेत जीवन व्यतीत करणं आणि इतरांकडून अपेक्षा न करणं हे म्हणायला सोपं आहे, परंतु अवघड आहे. आता ज्या बायका स्वतः कमवत नसतात त्यांना नवऱ्याकडून पैसे घ्यावे लागतात, तो त्यांचा हक्कच असतो. त्या घरात काहीतरी कर्तव्य निभावत असतात तर तो त्यांचा हक्कच असतो. मग त्यांना कोणी आणून देणार, त्या घर सांभाळतात, मुलं सांभाळतात, नवरा सांभाळतात, नातेवाईक सांभाळतात. त्यामध्ये स्वतःच्या आवडीनिवडी त्यांच्या राहून जातात. स्वतःसाठी जगायचं त्या विसरून जातात. मग तेवढा तरी त्यांना आधार दिला पाहिजे ना, त्या अपेक्षा करू शकतात, तो त्यांचा हक्क असतो. तर चला, आज खूप बडबड 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 अशी वाटली का तुम्हाला? नाही ना वाटली? वाटत असली तर मी थांबते, कारण मी माझं काम करत करत गप्पा मारते आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ तुमचं काम सोडून बघत असाल तर आपण पण कुठं तर थांबायला पाहिजे. 15 मिनिटाचा 20 मिनिटाचा व्हिडिओ मी कधीच बनवत नाही. चुकून झाला असला तर चुकून थांबते. आता बघते आता स्वयंपाकाचं. धन्यवाद.